नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं वाटतं की आता लता कारखानीस आणि जानकी दोघे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि त्यांच्या भाज्या कापत असतात. तेव्हा आता लताबाई बोलते की जानकीला, तुला काय वाटतंय की मी सॅम्पल बदलवले? तेव्हा आता जानकी म्हणते, हो, त्यात वाटण्यासारखं काय आहे, तुम्हीच बदलवले सॅम्पल. तुम्ही ज्या मुलीवर विश्वास ठेवताय ना, त्या मुलीचीच कोणाशी विश्वास ठेवायची लायकी नाहीये. तेवढ्यात आता दरवाजाची बेल वाजते. तेव्हा आता लता आता दरवाजा उघडायला जाते आणि बघते तर काय त्या ठिकाणी एक म्हणजे ऐश्वर्याची आई आलेली असते. ऐश्वर्याची आई येऊन उभी राहते. तेव्हा आता ती म्हणते, तुम्ही कोण आहे? तेव्हा ती म्हणते, तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी या घरची व्याहीन आहे. तेव्हा आता लता म्हणते, कोण व्याहीन आणि कोण आहे तुमची मुलगी? तेव्हा आता ते बोलणारच. तेवढ्यात आता ऐश्वर्या तिच्याकडे बघत असते, कारण ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो की आता माझ्या आईने जर कधी तोंड उघडलं तर या लताचा विश्वासच उडून बसेल. आता काय करावं असं आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. रंग आता ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या बघ, तुमची आई आली आहे, आता काय करायचं आहे? तेव्हा तिची आई म्हणते, मी माझ्या लेकीला भेटायला आली आहे. तेव्हा आता लता कारखानीस म्हणते की नेमकी लेक कोणती आहे, तुमची मुलगी कोणती आहे? तर आता ऐश्वर्याची आई सांगणार का लताला? लताच्या समोर आता सत्य येणार का ऐश्वर्याच्या चेहऱ्यामागचं? आता दुसरीकडे सुमित्रा जानकीकडे आलेली असते. तेव्हा आता त्या दोघींचा प्लॅन चालू असतो. तर सुमित्रा म्हणते जानकीला की तू म्हणतेस ना तसं असलं तर मग ठीक आहे, पण तसं नाही घडलं ना तर तुला हे घर सोडून जावं लागेल. असं म्हणून आता जानकीने पूर्ण स्वतःवर घेतलेलं असतं, ओढलेलं असतं. आता जानकी सिद्ध करून दाखवेल का आता की लता कारखानीस हे खोटी आहे? हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. नाहीतर जानकीला घर सोडून जावं लागेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.